नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी गोष्ट आपल्याला पाहिजे होती खरंच ती आता होताना दिसत आहे. कारण की पवित्र पोर्टलवरती ॲड जनरेट करण्याच्या संदर्भामध्ये तारीख वाढवून द्यावी अशा पद्धतीची मागणी आता करण्यात आलेली आहे. ही मागणी कोणी केलेली आहे, कुणाकडे केलेली आहे, ही मागणी पूर्ण होऊ शकते का आणि या मागणीचा शिक्षक भरतीवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो. जून महिन्यामध्ये जे नवीन शिक्षक शाळेवरती यावेत अशी सर्वांची मागणी होती, तर ते पूर्ण होऊ शकते का, या पत्राचा नेमका परिणाम काय होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकते का. माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांचं यावरती नेमकं काय म्हणणं असू शकते आणि हा जो काही मुद्दा यांनी मांडलेला आहे तर तो सर्व अभियोग्यताधारकांना पटेल का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यामागची वस्तुस्थिती हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपला सर्वांना माहिती आहे की 30 मे पर्यंत सांगितलं होतं की पोर्टलवरती जास्तीत जास्त जागा ह्या अपलोड करा. परंतु सध्याची काय परिस्थिती आहे तर महाराष्ट्र राज्यामधल्या अनेक जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या शाळा, त्याचबरोबर खाजगी व्यवस्थापनाच्या 100% अनुदानित शाळा, मग त्याच्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, या व्यतिरिक्त आश्रमशाळांची भरती सुद्धा त्या ठिकाणी पोर्टलच्या माध्यमातून व्हावी असं सांगण्यात आलेलं होतं. ती एक परिस्थिती आहे. त्याचबरोबर अंशतः अनुदानित शाळा, या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर द नंबर ऑफ स्कूल्स दॅट हॅव बीन रजिस्टर्ड ऑन पोर्टल आर व्हेरी लेस. आणि मग त्यातल्या त्यात की ज्या शाळांचं किंवा ज्या आस्थापनांचं रोस्टर कम्प्लिशन झालेलं आहे चेक करून आणि जाहिराती जनरेट झालेल्या आहेत, अशा शाळांचा जर आपण आकडा बघितला तर तो नगण्य आहे, म्हणजे बोटावरती सुद्धा मोजता येईल अशा पद्धतीचा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडू शकते का. 1,70,000 विद्यार्थी वाट बघून राहिले शिक्षक भरती होण्याची, तर ते होताना दिसत नाही. आणि म्हणून मग अभियोग्यताधारकांनी जे आहे ते आता लोकप्रतिनिधींकडे जाण्याला सुरुवात केलेली आहे. आणि अशामध्ये नरेंद्र भोंडेकर जे सन्माननीय आमदार आहेत भंडारा विधानसभा मतदारसंघाचे, त्यांच्याकडे विद्यार्थ्यांनी मागणी केली होती अभियोग्यताधारकांनी. आणि त्या संदर्भामध्ये आदरणीय भोंडेकर सरांनी जे आहे तर ते माननीय प्रधान सचिव शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पत्र लिहिलेलं आहे. ह्या पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आस्थापनांना 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. काल परवा तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये सन्माननीय आयुक्तांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आता तुम्हाला मुदतवाढ देण्यात येणार नाही, तुम्हाला म्हणजे संस्थांना किंवा आस्थापनांना. कशासाठी तर जाहीर जनरेटी करण्यासाठी, असं आयुक्तांनी स्वतः आम्हाला सांगितलं. अशा पद्धतीचे भंपक व्हिडिओ, धादांत खोटे बोलणारे व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते. मला एक गोष्ट तर 100% कळते, आयुक्त एवढे रिकामे नसतात. ठीक आहे की उठसूट त्यांना जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत ते कोणालाही सांगतील. जर यांना कंपल्सरी 30 मे पर्यंत सगळ्या ॲड्स काढायच्याच होत्या तर यांनी मध्यंतरी एक पत्र काढलं असतं 10-15 तारखेच्या मध्ये की हे बघा, तुम्हाला 30 मे पर्यंत जेवढ्या ॲड द्यायचे तेवढ्या द्या, त्यानंतर आम्ही एकही दिवस वाढवून देणार नाही, असं जर त्यांनी म्हटलं असतं, असं म्हणणारं पत्र जर त्यांनी काढलं असतं तर त्या शब्दाला वजन राहिलं असतं. तसं त्यांनी उघड जाहीररित्या सांगितलं नाही. परंतु काही लोक छाती ठोकून असं सांगतात, छातीला माती लावून सांगतात आणि भंपकपणे सांगतात, खोटं सांगतात, धादांत खोटं सांगतात. मला तर याच्यामध्ये काही शंका नाही आहे की हे खोटं सांगतात म्हणून. त्यांनी असं सांगितलं की नाही 30 मेच्या नंतर जाहिराती देणार नाहीत. अरे मग मी म्हणतो, जर एखाद्या ठिकाणी तुमचं ठरलेलं आहे किंवा आता लग्न करायचंच आहे, परंतु इकडे ना नवरदेव तयार आहे ना नवरीन तयार आहे, मग का वराड जाऊन आपल्याला आपसात लग्न करणार आहे का. हे शक्य नसते भाऊ. मग इकडे संस्थाच नाही आहे, तिकडे उमेदवार जे ते डोक्याला बाशिंग बांधून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, परंतु शाळाच नाही आल्या, रोस्टर तपासणीच नाही झालं, तर ते शक्य आहे का. नाही शक्य. म्हणजे ही फार विदारक परिस्थिती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अभियोग्यताधारकांनी ही जी मागणी केली ती बरोबर आहे. मी तर आधीच सांगितलं होतं की 15 जूनपर्यंत ही 100% तारीख वाढवून मिळेल. परंतु आता यांनी असं म्हटलं की तुम्ही 30 जूनपर्यंत ही तारीख वाढवून द्या. होऊ शकते की 30 जूनपर्यंत देखील ही तारीख वाढवून मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, जर 30 जूनपर्यंत ही तारीख वाढवून मिळाली तर तुमची नियुक्ती जी आहे ती 15 ऑगस्टपर्यंत होईल. कारण की 30 जूनपर्यंत जाहिराती येतील, त्याच्या पुढचे 8-10 दिवस थोडंसं पोर्टल बंद राहू शकतं ह्या सगळ्या ॲड्स चेक करण्यासाठी. आता यांनी यामध्ये असं म्हटलेलं आहे की खाजगी शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर आस्थापनांची बिंदू नामावली म्हणजे रोस्टर प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय विलंब यामुळे अजूनही अनेक जागा पोर्टलवर येणं बाकी आहे. तसेच काही प्रमुख विभागांना अद्याप तांत्रिक सुविधा पूर्णपणे न मिळाल्यामुळं त्या जागा पवित्र पोर्टलवर येण्यास अडचण येत असल्याने 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ करून देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. आता ही मागणी जी आहे ती सर्वच स्तरामधून होईल यामध्ये काही शंका नाही. अभियोग्यताधारकांनी सुद्धा म्हटलं होतं, आपण सुद्धा काल परवाला एक तो मोहीम चालवली की तुम्ही बुलेटिन एकदा प्रसिद्ध करा की किती संस्थांनी त्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत.
तर हे एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. मला असं माझं एक वैयक्तिक मत आहे, प्रामाणिक मत मी तुम्हाला सांगतो, की शिक्षक भरती लेट होऊ द्या. 2 महिने लेट झाली तरी चालेल. परंतु जास्तीत जास्त जागा ह्या पहिल्याच टप्प्यामध्ये येऊ द्या. पुढचा टप्पा हे कधी घेतील याची शाश्वती नाही. कारण की यांनी सांगितलं होतं की आम्ही जूनपर्यंत सर्व जागा भरू, शिक्षक शाळेवरती नियुक्ती होतील. परंतु आणखी ॲड्सच नाही आल्या. तुम्हाला असं वाटते का की हे शक्य आहे म्हणून? त्यामुळं आता जरी 1 महिना लागेल तर 2 महिने लागू द्या. म्हणजे 30 जून ही खूपच सफिशियंट तारीख आहे. त्यांनी तर 30 जूनपर्यंत म्हटलं. मला असं वाटलं की 15 जूनपर्यंत ही जागा वाढवायला पाहिजे, म्हणजे तारीख वाढवायला पाहिजे. 15 जूनपर्यंत डेफिनेटली वाढतच होती. कोणी मागणी जरी केली नाही तरी सुद्धा ते 15 दिवसांचा कालावधी वाढवून देणारच होते. परंतु त्यानंतर जर आपण विचार केला तर 30 जूनपर्यंत जर समजा यांनी ॲड्स त्याच्या पोर्टलवरती जर आल्या तर मग 2-4 दिवस त्या चेकिंगमध्ये जाईल आणि त्या चेक झाल्याच्या नंतर मग विद्यार्थी प्रिफरन्सेस द्यायला सुरुवात करतील. त्यामध्ये साधारणतः 15 दिवस जातील. मग त्यानंतर मेरिट लिस्ट लागायला पुन्हा 8-10 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो. म्हणजे याचा जर आपण विचार केला तर जुलै महिना याच्यामध्ये गेला. मग जॉईनिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर आपण विचार केला तर ते पुढचे 10-15 दिवस लागू शकते. म्हणजे तुमचा शिक्षक भरतीचा झेंडा हा 15 ऑगस्ट रोजीच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी फडकू शकतो, असं मला त्या ठिकाणी वाटतं. आता यामध्ये अनेक तांत्रिक बाबी आहेत की ज्या आपण समजून घेणं, लक्षात घेणं आवश्यक आहे. समायोजनाची प्रक्रिया आणखी बाकी आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की पदोन्नतीमुळे जी पदं रखडलेली आहेत ते सुद्धा बाकी आहे. आणि असं परिस्थिती असताना रिक्त जागांचा आकडाच येत नाही. रिक्त जागाच नाही आल्या त्या ठिकाणी तर रोस्टर कंप्लीट होत नाही. रोस्टर कंप्लीट नाही झालं तर विषयनिहाय त्या ठिकाणी ॲड जनरेट होत नाहीत. ॲड जनरेट नाही झाल्या तर शिक्षक भरती होणे नाही. म्हणून ही सगळी प्रक्रिया आपण लक्षात घेतली पाहिजे. अनेक लोक छातीला माती लावून हे ज्या गोष्टी सांगतात का नाही, मला यांच्या बुद्धीची, अल्पबुद्धीची आणि यांच्या अभ्यासाची कीव येते की तुम्ही तुमच्या थोड्याशा अल्प काय म्हणतात त्याला मिळकत मिळवण्यासाठी यूट्यूबवरनं दादांतो खोटी माहिती पसरवता. ज्यावेळेला आमच्यासारखा एखादा धारिष्ट करतो, हिंमत दाखवतो की ही जी चुकीची माहिती तुम्ही पसरवता त्याबद्दल बोलण्याची, तर अक्षरशः फोन करून चुकीच्या पद्धतीनं बोललं जाते. हातात तुम्ही बांगड्या घातलेल्या आहेत आणि तुम्ही घरात बसून हे करता ते करता. मग तुम्ही जर खरंच रस्त्यावरती होता तर मग ही परिस्थिती काय निर्माण झाली? ज्या लोकांनी जिल्हानिहाय रिक्त पदांचा आकडा जाहीर केला होता, मला त्यांना साधा माफक प्रश्न विचारायचा आहे की बाबांनो, तुम्ही जर त्या ठिकाणी रिक्त पदांचा आकडा जाहीर केला होता, मग त्या जिल्हा परिषदांनी रोस्टर तपासणी का पूर्ण केली नाही? काय अडचण आली असावी? सगळ्यात मोठी अडचण आहे समायोजनाची. समायोजनाची प्रक्रिया दिसते तेवढी सोपी नाही. लक्षात घ्या. अभियोग्यताधारकांना सुद्धा मला सांगायचं आहे. त्यामुळे जास्त पॅनिक न होता हळूहळू जाऊ द्या. परंतु काय म्हणतात की त्याला थोडासा वेळ लागला तरी चालेल, परंतु ते 100% होईल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या लोकांनी प्राधान्यक्रम कसे निवडावेत याच्या संदर्भामध्ये स्वतःच्या बॅचेस विकायला सुरुवात केलेली आहे, हे लोक प्राधान्यक्रम वाढावेत किंवा ते अमर्यादित व्हावेत यासाठी प्रयत्न करतील असं जर कोणाला वाटत असेल तर बाबांनो, आपण अश्मयुगामध्ये राहत आहात असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अश्मयुगामध्ये राहून पाषाण युगातल्या विचारांची आपण अभ्यास करत आहोत आणि त्यांच्या पाठीमागे धावत आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी 150, 140, 130 इतके चांगले चांगले गुण मिळवलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना जर फक्त प्राधान्यक्रम कसे निवडावे याच्यासाठी जर बॅचेस घ्याव्या लागल्या असतील किंवा त्याची आवश्यकता पडत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाकी यांनी तुमच्या मनामध्ये खूप भीती घालून दिली, त्यामुळे हे सगळं होतं याची मला जाणीव आहे. बघूयात नेमकं काय काय होते. तर सध्या तारीख तर 100% वाढेल याच्यामध्ये काही शंका नाही. धन्यवाद.